कडे आज फक्त एकच गोष्ट जगात नाहीये, समाधान. पोट भरण्यापुरतं अन्न प्रत्येकाचं जठराग्नी तृप्त करण्यापुरतं अन्न आहे. एवढंच काही बंगल्यावाला खाटावर झोपेल, भिकारी झोपडी झोपेल, पण दोघही डोळे झाकूनच झोपतात. फक्त प्रश्न असा आहे, बंगल्यावाल्याला झोपायच्या गोळ आहेत आणि याला कुत्र्यानं तुडवलं तरी उठत नाही. इतका समाधान. परत दिला त्याला गोळ्या खायला नाही तर तू झोपत नाही. आजच्या माणसाकडे पैसा नको आहे, आजच्या माणसाला संपत्ती नको आहे, आजच्या माणसाला आयुष्य कमी असल्यामुळं समाधान पाहिजे. आणि ते समाधान या जगात फक्त भजनातच आहे. त्याचं उत्तर आहे का? पहिल्या त्यात ओवी आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिषद आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद सरस्वतीत आहे आणि मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. या जगाला समाधान देण्याची ताकद फक्त भजनातच आहे. विदाउट भजन सुखी होऊ शकत नाही. होऊ शकत. तुम्ही मी थोडे तरी भाग्यवान आहे की आपण दुसऱ्या लाटेतून वाचलोय. आता आपला जन्म नाही, हा आपला पुनर्जन्म आहे. आता तरी नीट वागा. एक झटका बसलाय. हॉस्पिटल विकत घेणार गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण घेईल? कपाट भर मोठा आहे घरात, कपाट उघडाय माणसं राहिलेली. पण एक वाक्य ध्यानात ठेवायचे, गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्यांची केलेली सेवा आणि आयुष्यात केलेलं अन्नदान कधी वाया जात नाही. याला हिशोब आहेच. थोडा उशीर आहे पण आहे. कधीतरी आपण गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण कीर्तन करायचं पायाला वाकलोय आणि कधीतरी आपण दरवाजात आलेल्या भिकाऱ्याला पोटभर अन्न दिलंय. त्याचं हे फळ आहे. पुण्य उशीर आहे पण आहेच मानावंच लागेल. गाईला पाजलेलं पाणी, कधीतरी आपण दिंडीत गेलोय, नागवादक होईना, कधीतरी आपण वारकऱ्याला पाणी दिलंय, कधीतरी अतिथीला चहा पाजलाय आणि त्याचं फळ कधी वाया जात नाही. हे कधी ध्यानात ठेवायचं. वाक्य लिहून घ्या. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. आणि सगळ्या सुशिक्षित लोकांना जर धर्म कळला असता, सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला नसता. वृद्धाश्रम ही प्रगती नाही आपल्याकडे. प्रगती गेली. तुम्ही उत्तर द्या बरं. वृद्धाश्रम असावा का नसावा? काय गरज काय? ज्याचा त्याचा बाप ज्याला त्याला समजत नाही. अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, अजून हमालाचा बाप वृद्धाश्रमात नाही, अजून भिकाऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. मग कोण आहेत? काळा यादी कोण आहेत? ज्यांच्या घरात मरणाचा पगार आहे. तेच तिकडे चेंज इन द ऍटमॉस्फिअर. वातावरणात बदल. ज्याच्या सर्व्हिसवाल्यांनी सुद्धा सर्व्हिसला असताना कमेंट केली महाराज, कधी सोमवार करायचा नाही, कधी एकादश करायची, कधी माळ नाही, कधी घर नाही, गावातून झालं तर काच सुद्धा खाली करायची नाही, माझातलं आणि वागायचं. तीच माणसं रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी फाटक्या धोत्रातल्या वारकऱ्यांना रामराम घातला तर यांनी त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. कोटीची इस्टेट पण गरीबाला कधी चहा पाजायचा नाही. तुम्ही आजही सर्वे करा, जेवढे श्रीमंत माणसं आहेत त्यांच्या एकाच्याही बापाला घरी चहा नाही. कोणचंही घर तपासत होते. सकाळीच दरिद्र्यावाने हॉटेल पुढे दुसऱ्याचा चहा प्यायला बसले.
थोबाड सोडून बसवतो बाकडं आणि गरीबाचा चहा पितो रोजानं जाते त्यांची आणि ते याला चहा पाहिजे ते म्हणजे माणुसकी म्हणून नाही याच्या ठोकायची म्हणून ते उलटे त्याला म्हणते चहा हे बघा ते आपण आणि चहा पेता पेतो म्हणतो जिशबी घेतला आपल्या पोऱ्यानं काला तुला खड्डा घ्यायला घातला काय जिशबीला तुला चहा नाही अशी कीर्तनच बसले आता सतत माया पुढं मी नाव सगळं सांगतो त्याच काय आलं महाराज फक्त माणसं सुधारली काय सुधरू तुम्ही एक वाक्य करा 1.5 कोटीचा बांगला आहे आणि 50 लाखाचं बाथरूम आहे बाथरूम एवढी इडी लोक आहेत स्विमिंग टँक इन होम 9 बादल्या पाणी बसत आहे त्याच्यात 9 बादल्या तरी उलटा पालटा त्याच्यातच होतो VIP डी उघडा पंप पोटाकून भिजला का पाठीकून कोरडा परत उताना होतो अरे बाथरूम केवढ्याचाही बांधा शेवटची आंघोळ अंगणातच बाथरूम केवढ्याचाही बांधा शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात पाहुण्यांपुढं सगळ्यांनी पाणी घालायचं आणि आपल्याकडचं काम चांगलं आहे मेल्यावर गरम पाणी आपली लोकच अशी माणूस मेला का 3 दगडाची चूल हांड्यात पाणी एक तापवायलाच पाणी आणि एक फुगीर तापू दे थोडं कडक होऊ दे थोडं कडक होऊ दे कोणच्यावर टाकायचे आता त्याच्यावर राखेल टाकलं तरी तो कानायचा नाही आणि त्याच्यावर गार टाकलं काय गरम टाकलं का अजून थोडं तापू दे आणि दुसरं म्हणलं लय तापलं गार टाक थोडं गार टाक कोमट करा काय त्याला कोमट केलं काय आणि 1.5 महिना अगोदर त्याला आंघोळ नव्हती त्याच्या पागलात गुशिडे घालते नुसतं खाजून मिळाला तो तेव्हा आंघोळ नाही मेलो गरम पाणी मास द्या आपल्या लोकांना धर्म कळायला लय दिवस जातील महाराज एक वाक्य सांगा ज्या घरात आईबापाच्या गालावर हसू असतं त्या घरात देवाची पूजा नाही झाली तरी चालते हे मी नाही लिहिले माऊलीने लिहिले तुम्ही देवाचे भजा देव तुम्हा तुष्टवेल परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल ज्ञानोबा तुम्हाला हे करायची गरजच नाही तुम्ही नवरात्र केलं 9 दिवस केलं वागण्यात काही फरक नाही मग हे सांगितलं कोणी होत तुम्हाला नागन बकरीचे भाव वाढवले बरं 9 दिवस तरी एखाद्या दिवशी पप्पाच्या बापाच्या पाया पडली काल अंगारकी केली पार्वतीनं आणि शंकर कुठं जेवला रात्री 10 माऊलीने लिहिले मी नाही लिहिले तुम्ही शरीरात न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही स्वधर्माते याच्या काय व्हावे माऊली म्हणजे तुम्ही हे उपास करूच नका स्वतःचा धर्म पाळा आणि त्यासाठी तुम्ही आलात अभंगातला दुसरा मुद्दा संपला थोडं परत मागणे तो गात्यात अभंग 4092 आजचा अभंग उपदेशपर आहे का करतात जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे बायकोन नवऱ्याची सेवा केली नाविन्य नाही गेल्यावर फुकट मिळते इस्टेट फुकट आणि फकट पदवी नवरा शिक्षक आहे हिला IT पदवी मॅडम सहीच येत नाही नवरा डॉक्टर आहे ही प्युअर यारपाटी तरी डॉक्टरीन बाई जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा हसत हसत जगा काल बदललाय आता भांडणं करण्यात मजा नाही आता मारामाऱ्या करण्यात मजा नाही आता पापाची इस्टेट कमवण्यात मजा नाही आता हातात हात घालून जगण्यात मजा आहे कारण आता आयुष्य एकदम थोडं आहे संध्याकाळचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही हेच होतं का नाही आता हा विनोद नाहीये जीवन अतिशय क्षणिक आहे फक्त कळायला उशीर आहे जे 24च्या पुढे गेलते ना स्कोरनं त्यांना विचारा ते जवळजवळ जाऊन आले वरची गंमत पाहून आले ते
हा विनोद नाही आहे मला. पैसा कामा येत नाही हो, संपत्ती कामा येत नाही, पाहुणे कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पण स्वतःचं चांगलं कर्म कधी वाया जात नाही. हे कधी हे पाहुणे बिवणे हे कुणी कामा येत नाही. आपलं एकटीत फॉर्म त्यात चाललंय. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेलो. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं ढोकून नाही पाहिला, राम ढोकून नाही पाहिला. राम वरच्या मजल्यात आणि सीता खालच्या मजल्यात, आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. अरे माऊली, भामट्याची दुनिया आहे महाराज. आपले 3च माणसं, आई वडील, संत, भगवंत. बस कटेवर हात ठेवून बिचारा उभा राहिलाय. इतक्या दिवस शेतकऱ्याचा बैल गुडघ्या इतक्या गवतात सरतो, अजून त्याला सर्पदोष नाही. आहे की नाही कृपा? हा, इतकी शेतकऱ्याची बाई शेतात काम करते, अजून तिला विंचू चावला नाही. आहे की नाही कृपा? आज सगळी माणसं एवढा प्रवास करतात, अजून अपघात नाही, त्याची कृपाच आहे. आणि हे मानावंच लागेल, त्याच्यावर आपली कृपा. ट्रॅफिक मध्ये आपण गर्दीमध्ये गाडी रोजच क्लिअर असेल असं नाही, कधी गिअर काय नाही प्रॉब्लेम, पण आपल्याला सुखरूप देव घरी आणतो. शेतकऱ्याची बाई शेताला जर गेली ना, कोंबड्या बाहेर आहेत, शेळ्या बाहेर आहेत, धान्याचे पोते बाहेर आहेत, मस्त निघून जाते शेतात, पण बिनधास राहते. का? जो कटेवर हात ठेवतो ना, तो उभ्या जगाला सांभाळतो. आता हे काय झालंय, काहीचे म्हणजे कोण समज, ही पागल लोकांच्या कोण नाही झालं. काय झालंय, बुद्धी झाली कमी आणि पैसा झालाय जास्त. माळ घातलीच पाहिजे का? घालू नको. तुला म्हणलं कोण? बरं, तो माळ घातल्यानं काय आमची समाधी उठून बसणार आहे का? पण तू कोणत्या लायकीच आहे समजा घातली? काय कळतं लोकांना? बोला पटकन. दूध काय लिटर आहे? 60-70 झाला, काय फरक आहे? आणि पनीर 200 रुपये. किती? 200 रुपये. पनीर का असं बनवतं? दुधाचं. हे तुम्हाला सांगितलं कोणी? का फक्त सेटिंग करायची, 5 वाजता 90 आणायची, म्हणजे झाला शिक्षण. 5 वाजता कुत्र्या संघ इंडतो, म्हणजे झाला पंडित. येणेवाणी वागायचं, उभ्यानं जेवायचं, चपला घालून चपात्या करायच्या. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, मग शेवग्या शेंगाला काय बोंबील म्हणते, काय म्हणते? पनीर कशाचं बनवतात? नासक्या दुधाचं. आता नासक्या दुधाचं पनीर काय भाव आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध. मग काय खावा याची तरी अक्कल आहे का? तरी तुम्ही काय खाता? असेच म्हणणार. अरे पनीर प्युअर दूध पचून दाखव. कोणत्याही सरीसोल्याला म्हणा, तू एक प्युअर तांब्या 1/2 लिटर दूध पचून दाखवचा. पचवून वाटतो प्युअर. पची रजा टाकीन, बाथरूम मधून बाहेर द्यायचं नाही. तू प्युअर ते प्युअरच आहे. मग खायची अक्कल आपल्याला नाही. लोक नुसते म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मातीतून वृद्धाश्रम शब्द गायब होईल, त्या दिवशी जग सुधारेल. तुकाराम महाराजांचा अट्टहास त्यासाठीच होता, आणि त्यासाठीच ते आले होते. उद्धारया जन उपकार कोणी करीत नाही. अभंगातला 2रा मुद्दा संपला. 3रा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाले, माईक सिस्टमवाले, तरुण मंडळी, भजनी मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या योगाने कार्यक्रमाचे आयोजक श्री सोमंताई रविशेठ जांभूळकर परिवार, गायक वादक गुणजन मंडपाले, माईक सिस्टमवाले सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत एकच प्रश्न झालाय. ती व्यक्ती तुम्हाला खाली पाठवली, त्यानं ते काम केलं पाहिजे. आणि उपकार नाही महाराज ज्यांनी केलं. एक वाक्यच लिहून घ्या. जी दगड घाव सण करतात, तीच दगड मूर्तीला कामा येतात. कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही. घाव सण करायला शिका.
थोडस ऍडजस्टमेंट करायला शिका. आपण ऍडजस्टमेंटच करायची नाही तर ते कसं जमेल मला. चला आता वाढदिवसाला आता पुन्हा एकदा थोडस जांभूळकर परिवार सगळ्यांना सांगतो, एज्युकेटेड लोकांना काही काही शब्द वापरू नये. आता थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण वाढदिवस हा शब्द चुकीचा आहे. चुकीचा तो छापणाराने छापू नये आणि वाचणाराने वाचू नये. कारण आपल्याला जे आयुष्य मिळणार आहे त्यातला आजचा जो दिवस आहे ते निम्म कमी झालंय. त्याचा खरा अर्थ आहे घट दिवस, वाढदिवस नाही. आता हे काय झालंय, खरं बोलला का त्याच्या ठोकली असा नियम. इथं असं आहे, एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचो गाभण नाही बैल, बैल जणला रात्री, बैलाला वासरू झालं त्यातच दूध तुम्हाला दिलं. नाही तर त्याला खरा शब्द आहे जन्मदिवस. त्याच्यापेक्षा चांगला शब्द आहे अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन एक शब्द चांगला आहे. आणि जन्मदिनाच्या शुभेच्छा म्हणायचा, जन्मदिनाचा, कारण तो शुभ काळ आहे. आपण जन्माला येण्याचा काळ शुभ आहे आणि त्या शुभ काळाला जन्मदिवसाचा विधी साजरा करायला काही हरकत नाही. वाढदिवस शब्द चुकीचं आहे. काही काही शब्द लोक कशाला वापरतात माहिती म्हणणार, तुम्ही चहा प्यायला वापरता काय, बशी 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 कळते बशी. आता इथून पुढे असं शिकावं लागेल, याला बशी म्हणा. अजून 5 वर्षानं जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची ठरली पोराला, तर पाहायला राहिली नाही बैलगाडी, मग त्याला बनवून आणायची लाकडाची, याला बैलगाडी म्हणत. गुरुजी पोरं म्हणणार गुरुजी याला काय झुपत, गुरुजी म्हणणार बैल झुपत. मग पोरं म्हणणार एका गाडीला किती बैल झुपत, गुरुजी म्हणणार 2. मग पोरग म्हणणार आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणले कशावरून, माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यातून बैलात, तेव्हापासून एक बैलाची गाडी निघाली आहे काय. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँगच झाले. महाराज लोकांना आधाराची गरज हो. हसूच गेलो, हसू गेलं आणि हसू गेलं तर परिणाम काय झाला माहिती का, तणाव वाढला, मानसिक तणाव वाढला. बरं कोणी आधारच नाही ना. हॉस्पिटलमध्ये माणूस ऍडमिट केला ना, पूर्वी लोक म्हणायचे भाऊ कसं काय, बरं आहे का, पैशाची काय अडचण आहे का. आता कोणी ऍडमिट केला का स्कोर काय आहे, तो का क्रिकेट खेळतोय का काय, त्याचं काय झालंय काय, त्याच्या तोंडात नळी कोंबली तू म्हणतो स्कोर काय आहे, आणि त्याला ते ऑक्सिजनचं टाळकं लावले तो याचा का पाहतो आणि हा म्हणतो स्कोर काय आहे. मग त्याला म्हणायचं बघ कमी आहे, तो नालायकच 17. मग ज्यानं ऐकलं त्याने म्हणजे 17 म्हणजे काही जास्त नाही, इतका इतका अवघड आहे. कोणचे देखत ते काचातलं पाहतो, ते डोळे वासू वासू याचं का पाहतो आणि हा म्हणतो 17 इतका अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तो तर मी आलाय का 9 ऐकले होते मी नळीच फेकून दिली. आता आधाराची गरज आहे महाराज. आता हे कीर्तन आपलं कीर्तन नाही आहे महाराज, ही एनर्जी आहे. आपलं कीर्तन म्हणजे एनर्जी ऐकल्यावर ऊर्जाची ती माणसांची आहे. खरं आहे बा, ऊर्जाची गरज आहे. आता लोकांना ऊर्जा कुठे आहे, ऊर्जा नाही. नाणारे पोरं पटकन बेटे बेटे सावधान, तेव्हा सावधान म्हणजे त्याचे खांदे वाटत त्यांना माहितच का 3 वर्ष झाले पेन हातात नाही का, ते सावधान विश्राम. सरळ बसा पटकन, तोंडाची पडकं खाली कर, तू दुसरा लपला तो. पोरांना पटकन चला, तुमचे क्लास चालू आहे, जोरात बोला क्लास चालू आहे. ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन. आता मी प्रश्न विचारतो, हा म्हणायचं किंवा नाही म्हणायचं. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, क्लास करत नाही, खरं का खोटं. खरं का खोटं, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. करेक्ट. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं का खोटं.
हे त्यांच्या आईबापांना ऐकायचं होतं मला. काय क्लास अरे ऑनलाईन शिकत आहे, ऑनलाईन शिकत. कितीला तू? 6वीला गेला लागतं. 5वीतून 7वीत बसला, उद्या 9वीत बस. काय आलं फक्त झाकली. 1.5 महिने 3-2.5 वर्ष झाले. अडीच वर्ष यांच्या हातात पेन नाही. आणि समाज किती हलकट आहे बा. दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅन उचलून आपटे. एसटी लेट झाली तर त्याला घोडा लागतात. पण 2.5 वर्ष आपले पोरं घरी आहे, एक शब्द तरी कोणी बोललं का? म्हणजे कांडे किती आहेत. आणि प्रत्येक बापाला विचारलं तुमचा मोबाईल लागत नाही हो, पिंटूचे क्लास. आणि पिंटूचे क्लास म्हणून आहे ना मोबाईल त्यालाच देऊन टाकला. सकाळी 9 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत यांच्याकडे मोबाईल आहे. आणि क्लास 11 वाजेपर्यंत चाललाय. गुरुजी 9ला झोपलाय. गुरुजी घोरतोय मग याचा क्लास कोण घेतोय? मुलींचं तेच आहे ना. आई तर लहान सांगते आमची गुड्डी सारखी स्टडी करते. सारखी स्टडी करते गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपड्याला गाड्या घालत नाही, गुड्डी धुणं धुवू लागत नाही. गुड्डी सारखी स्टडी करते. पण करते कुठं? पाहिलं गेली वरच्या मजल्यावर गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. फार वाट लागली. हे महाराज नाही लिहिलं, मी नाही लिहिलं. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मन आणि साधन अवघे पुढे. गाठ्यातली प्रमाण आहे, बोगस गेली नाही. संपून गेली माणसं. सरळ बसायला आणारी पोरं पटकान. इकडे बघायचं. आता तुम्हाला सगळ्यांना नाद लागला कशाचा? जोरात बोला. करेक्ट. हा, त्यामुळे नीट ऐका. त्यामुळे पटापटा बोला. तुम्ही स्टडी करीत नाही, क्लास करीत नाही, गेम खेळल्याशिवाय राहत नाही. आता पुढे बोला. मोबाईल मध्ये डोळे गेले, खरं का खोटं? अरे आवाज कमी येतोय, मला ऐकाय कमी आहे. आता जोरात बोलायचे. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला. मेंदू गेला काय? गेला. पटकन डोळे जोरात बोला. आवाज कमी येतोय. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, मित्र गेले, मित्र नाही राहिले. संवाद संपला. माणसं एकत्र बसली आणि झोप गेली. मोबाईलमुळे झोप नाही. आणि झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं? जरा हा करेक्ट. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करता करता भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यावर ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कोणाशी? पोरीशी दोस्ती झाली. यानं पोरगी पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिने ओळखलं हा कामातून. तिने याचा ATM मोकळा केला. हा पुरा गोसाई झाला. प्रेम वाढलं, पळून गेले, पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. त्यामुळे याला लोन आला. याला तिच्या ठेवून दिली, ती निघून गेली. हा मोकळा झाला, मोकार पेला, जागेवर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का? 10व्या तो कसा मिळाला याची ओवी नको का? ज्ञानेश्वर नाही तरी गेला जन्मा. Bye.
चिंतनाला सुरुवात करताना शब्द अभिष्ट चिंतन वापरत जा. आता आपलं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष द्यावं नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगत होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं बाकीचं इतर घरी गेल्या. पण अभिष्ट चिंतनाला सुरुवात करताना रवींद्र जांभूळकर त्यांचा परिवार सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करताना पहिला मुद्दा आहे त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि कलियुग. मान्य झाले? युग झाली बोला जा. युग झाली बोला जा. की झाली? 4. मग आता महिला म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, आतापर्यंत युग झाली 4. मग युग जर 4 झाली, युग जर 4 झाली, 4च आहे. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. मग पांडुरंगाची आरतीची पहिली ओळ काय? युगे लई सावध राहायचं बरं का, घुसलो आता अभंगात. युगे मग 4च जर युग झाली तर 28 युग आली कुठून? ताण द्या डोक्याला, ताण द्या. उत्तर लगेच सांगणार, मीच सांगतो पटकन. युग झाली 4, पण आरतीमध्ये युग आहेत 28 युग. काय भानगड आहे? त्याचं उत्तर आहे का? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. 6 4 10, 10 18 28. तो पांडुरंग कटेवरचा आहे, तो हृदयात ठेवला युगे 28. म्हणजे युग झाली 4, फायनल झालं. एका युगामध्ये 100% पुण्य, पुण्य नुसतं पुण्य. एका युगात 25% पाप, 75% पुण्य. एका युगामध्ये 50% पुण्य, 50% पाप. पण एका युगामध्ये 75% पाप आणि 25% पुण्य. कलियुगात आज कलियुग आहे. आज कलियुगात 75% पाप आहे, 75% पाप, 75% सीन पाप आहे आणि फक्त 25% गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे, म्हणून जग जाग्यावर आहे. त्यावर तुमचं मत काय? आता ही जी जागा आहे, आपण कीर्तनाला बसलो, हा जो परिसर आहे, या परिसरानं उभ्या जगाला गाथा दिलाय, ती माती आहे. कारण जगात गाथा एकच, तोही फक्त कोणाचा? तुकोबारायचा. आणि तुकोबारायचा गाथा ज्या मातीनं दिला त्या मातीत आपला जन्म झाला. पण आपल्याला धर्म कळायचा ताणच नाही राहिला. आपल्याला काय धर्म कळतो सांगा बसलेली माणसं. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, याच्यापेक्षा नालायकपणा पाहिला का? माऊली धामा कुठे आम्ही पाया पडून सांगतो तुम्हाला, व्यक्ती गेली तरी चालेल, मला धर्म टिकला पाहिजे. आज कशाची गरज आहे? धर्माची गरज. आणि काय संपला? धर्म संपला. स्लॅबची घरं आली, उमरा गेला. स्लॅबची घरं आली, उमरा गेला. परिणाम उमरा नावाची मर्यादा गेल्यामुळं घरं स्वैराचारी झाली. चप्पल बाहेर काढावी त्यासाठी उंचवटा होता, त्याला काय म्हणायचे? उमरा, उंबरठा. कारण चप्पल उमऱ्याच्या बाहेर असावी. उमरा गेल्यामुळं ती चप्पल किचन पर्यंत गेली. परिणाम ईश्वरासारख्या आईबापांना अपमानास्पद जगावं लागलं, मर्यादा सुटल्यामुळं. आज आपल्याकडे गाथा नसता आणि ज्ञानेश्वरी नसती, धर्मच शिल्लक राहिला नसता. काय मध्ये तुम्ही आजपासून एक संकल्प करा बसलेली माणसं, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्याला नसावा. काय मध्ये तुमचं? तो आपल्या धर्माचा अपमान आहे. काय मध्ये तुमचं? तुझ्या बापाचं दे, मिवणीचं दे ना, मिवणी बिअर बार. काय तुला कोण प्रियसीचं दे ना, स्मार्ट पीस पान स्टॉल दे ना. काय हा विनोद नाही महाराज, आपल्या धर्माला त्याग आहे, आपण विसरलोय.
बरं बोला, त्याग आहे की नाही? नाही, स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय महाराज, तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. साधा त्याग आहे, साधा त्याग आहे. त्याग नुसता मुलांचा नाही आहे, ते त्याग आईचा आहे. पती संन्यास आश्रमात गेल्यानंतर 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाच्या पानाला वडाला झाडाला घातल्या. 1.25 लाख प्रदक्षिणा आईनं झाडाला घातल्या पिंपळाच्या. परिणाम ज्ञानदेवासारखं रत्न जन्माला आलं. काय त्याग आहे! त्या आई वडिलांना बळी द्यावा लागला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. त्याग आहे. धर्म काय असं माईकवर भाषण जोडून तयार होतं. कुठंतरी हॉटेलमध्ये बसायचं, गलास लावायचा आणि चकणा उडवायचा, तेव्हा धर्म तयार होतो का? अय, तुम्ही बधीर होईल, तुम्हाला काय तुमचे मेंदू काम देते नाही माऊ. तुम्ही आता माया पुढे बसले ना. खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. अरे इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता माझे दिवस खराब आहे. माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. रोज उठून नवल फळं. पण जाऊ द्या महाराज, व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. आज आपल्या धर्माला त्याग नाहीये, त्याग नाहीये, त्याग नाही. बापानं जन्मदात्या बापानं मुलीला विष दिलं, जन्मदात्या बापानं मुलीला विष दिलं, पण जगाच्या बापानं ते विष घटाघटा प्यालं. हा त्याग. म्हणून मीराबाई संत मालिकेत गेली. मीराबाई संत मालिकेत गेली म्हणजे वाईला निघून गेली का? कसा सगळं उचकून दिल्यावर गेली. तुम्ही चित्रपटातल्या मालिकेत जाता म्हणजे तुम्हाला मालिका तरी कळती का पुढे जावं? सगळ्यांना नाद लागून गेला. मोबाईल घ्यायचे, क्लिपांचा एक नाद लागलाय. पण पाया पडून सगळ्यांना सांगतो, क्लिपांपासून सावध राहा. एक दिवस क्लिप चांगल्या चांगल्या माणसाला संपवणार. काय मत आहे तुमचं? संपवणार नाही. आणि चांगली चांगली माणसं कोणी संपवली? क्लिपाने. नाद लागलाय क्लिपाचा लोकांना. शिडीला बकरू झालं, क्लिप. पक्व झालं, थोडं टुकटुक वाजवलं, क्लिप. गाय का नाही करायचं, क्लिप. मोठा माणूस लगेच उभा राहिला, क्लिप. बाई वांगे कापी ती, क्लिप. पुरीला तर आखलीच नाही. भारी साडी नेसती, नदवीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% पोरींनी व्हॉट्सअप फेसबुक लावून धरले. काय मध्ये तुमचं? जीन पॅन्ट घाली ती, केस मोकळे सोडी ती, पिस्तूल हातात घेती. पोरीला काय नाव ठेवा, म्हातारी येडवाणी करायला लागले. म्हातारी बागला तरी ते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. आणि मग दुसरी कर असं येडवाणी काय करतो? हा विनोद नाही महाराज. याला पुढे हे बा, क्लिपाने कधी प्रसिद्धी मिळत नाही, त्याला कर्तृत्व शक्ती लागते. महाराज क्लिपाची गरज पडली नाही, पाण्याच्या बापाची टाप नाही झाली गाथा बुडवायची. काय गरज पडली? झाली त्याग आहे, त्याग. आणि आपल्याकडे काय त्याग आहे? काय त्याग? काय त्यागच कुठे? आयुष्यात आई गेली, वडील गेले, 400 एकर जमीन दान केली, स्वतःच्या बायकोचा मृत्यू पाहिला, डोळ्यातून पाणी नाही आलं. आई गेली, डोळ्यातून पाणी नाही आलं. बाप गेला, डोळ्यातून पाणी नाही आलं. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण एक दिवस डोळ्यातून खळखळा अश्रू आले. देवा, माझी आई गेली, मी रडलो नाही. माझा बाप गेला, मी रडलो नाही. देवा, माझी बहीण गे भाऊ गेला घरातून निघून, मी रडलो नाही. बंबाजीनं मला मारलंय, मी रडलो नाही. रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकलाय, तरी मी रडलो नाही. पण आज रडलो देवा. कारण सांगू देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं. एवढंच वाईट वाटलं. डोळ्यातून धारा आल्या आणि मुखातून अभंग बाहेर पडला. श्री अनंता
पद्मनाभा देवा आता ऐसा करी उपकार. देवा बस आता माझ्याकडून हे करून घेऊ नको. माझी एकच इच्छा आहे तुझा विसरणं. आणि मी लोकांना भरपूर सांगितलं देवा, पण माझी राहण्याची इच्छा राहिली नाही. आता दिसून हे जरा ऐसे करी नारायण. एवढा त्याग आहे की मला लोकांमध्ये राहायचं नाही. मी घेतला अनुभव घेतला. जन हे सुखाचे कोण कोणाचा विचार करतो. आता महाराज विचारच करीत नाही. लोकांच्या डोक्यात एकच खटके, आय वॉन्ट मनी. 6 महिन्यापूर्वी 50 वर्षात एवढं दुःख भोगलं नव्हतं. एवढं दुःख लोकांनी 3 महिन्यात पाहिलंय. नाही पाहिलं? पाहिलं नाही. महिला मंडळ पाहिलं नाही. स्टेजवर बसलेले खाली बसलेल्या सगळ्या माणसांनी प्रत्येकानं एक जवळचा माणूस गमावलाय. नाही गेला. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मुलगा गेलाय. काही आई बापांवर असे दिवस आले 12 का ज्या झाडाखाली बसून म्हातारपण घालायचं ते झाडच मुलासकट उपसले. हे प्रसंग पुस्तकातले का आपण अनुभवले नाही. अंत्यविधीला मुलगा नव्हता, पाणी पाजायला मुलगा नव्हता, रडायला बायको नव्हती, पेटवायला भाऊबंद नव्हते, आणि कसा जळतोय पाहायला गावकरी नव्हते. पिंडदान सुद्धा झालं नाही. हे चित्र 3 महिन्यापूर्वी आपण पाहिलंय. मग मी बसणाऱ्यांना सगळा प्रश्न विचारतो एकच, एवढं चित्र पाहूनही आपल्या बसलेल्या माणसाच्या वागण्यात काय बदल झाला एवढं सांगा फक्त बस. एका गावाने 50 विधी पाहिलेत. महिन्यात 1.5 महिन्यात किती 50. एक जाळायचा आहे आणि एक घेवड्याचा आहे. जो जळाला त्याचं पिंडदान सुद्धा झालं नाही. झालं? अरे पिंडदान नाही झालं तर बायको त्याच्या अंत्यविधीला नाही. हे चित्र आपण डोळ्याने पाहिलंय. मग आपण स्वतःच्या बसण्यात आणि वागण्यात काय बदल केला जरा विचारा मनाला. आज देवाने एवढा झटका दिला महाराज, घरं उघडायला माणसं राहिली नाहीत, कपाट उघडायला माणसं राहिली नाही, बहीण म्हणायला बहीण राहिली नाही, आणि भाऊ म्हणायला भाऊ राहिला नाही. मग 1-2 मिनिटं सगळे वेळ घेतो, मी थांबून राहतो. फक्त तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. एवढा भयान झटका देवाने दिला, आपण काय बदल केला? डोळ्याने चित्र पाहिले आपण. पैसा कामा येत नाही आपल्याला अनुभव आला, संपत्ती कामा येत नाही आपल्याला अनुभव आला, सत्ताही कामा येत नाही आपल्याला अनुभव आलाय, आणि पैसाही कामा येत नाही हा आपल्याला अनुभव. आणि सांगा मग तुम्ही बसलेली माणसं काय बदल करून घेतलं, काय बदल केला? 2 मिनिटं महिला पुरुष करा बरं विचार, काय बदल केला? अरे भाऊ वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायला भावाला दिला आहे. यम परवडला, यम बहीण परवडली नाही. असे कीर्तनात बसले आता 10-12 जणी इथं, का त्या सख्या भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत आता माया पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम कशाला भामटीगिरी करायची भक्तला त्याची त्याची. हा विनोद आहे. आज भावाला जर बहीण खाते फोडायला तेवढा त्रास देते का भाऊ बिचारा तिच्या घरी जातो, ती म्हणते आज दिसलं का मा घर तुला, तो म्हणतो चूक झाली, पाया पडतो. तो हिच्या पाया पडतो. ती म्हणते थांब त्याला विचारते, कोणाला? त्याला ऐकीच्याला. आणि तो म्हणतो लावून धर 1-1.5 लाख मिळतील, लावून धर. कारण एकदा सही झाल्यावर परत कुठं राहिले रे ना ते. फक्त खरं कोणी प्रगट करायचं नाही तर ही प्रश्न खरे काय खोटे बोला. मी तुमच्या पुढं मांडलेला प्रसंग खरा आहे का खोटा आहे? फक्त मला आज नष्टाचे नाते तुटून गेल्यावर तुम्ही काय इस्तर घालून बोंबलं तिंडाता, काय इस्तर कडक मारलं पार्सल आणून चपात्या केल्या म्हणजे संसार चांगला होतो. स्कूटीवर जायचं 9 चपात्या घेऊन यायच्या, नवरा बायकोन खायच्या, बायका काल झक मारा करायच्या. अय तुम्ही बधीर होईल तुम्हाला झाले सुशिक्षित. 6 चपात्या घेऊन येते एअरपोर्ट स्कूटी होतो. चपात्याच करायचं नाही ते मॉडेल करून आणलं का पुढे धर्म विनोद नाही हा. मला त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमच्या डोक्यातच मुंग्या येतील. ज्या ज्या घरांमध्ये कोरोनानं माणसं गेली त्या घरांमध्ये महिना झाला ही स्थितीवरून भांडणं चालू आहेत. बोला
माणसं मेल्याचं दुःख नाही कोणाला, माणसं मेल्याचं दुःख नाहीये, इस्टेटीचा योग्य वाटा झाला नाही याचं दुःख आहे. काय माझं तुमचं? आज बसलेल्या माझ्यासमोर जेवढे बसले तर तुम्ही, तुमच्या प्रत्येकाच्या घरात इस्टेटीचं भांडण चालू आहे. हा मला नाही तर नाही म्हणा, तुम्ही फक्त बोलणार नाही खरं. आणि मी कसं आहे, फुटक्या तोंडाचा आहे, बोलून टाकतो. नाही तर आहेत का नाही सांगा. नाही नाही भाऊ गेलाय, भावाभावांची लागली कशासाठी? इस्टेटीसाठी. बायको गेली, नवरा गेला, नवरा गेला, नवरा. बायकोची सगळा जीव कशात गुतलाय? तुमच्या कोणाच बोलला? तो तर विचारा पॉझिटिव्ह निघाला, तो गेला, त्याचा काय विषय नाही. लबाड बोलायचं नाही. पंचमी आज, काल अंगारकी होती. तुमचा जास्त जीव नवऱ्यामध्ये गुतलाय का त्याच्या इस्टेटीत गुतलाय? लबाड बोलायचं नाही. काच तर मग काच काय झाकली. पेट्रोल टाकायला पैसे नव्हते, त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि पेट्रोल टाकून प्रियशी घेऊन निघला हिंडायला. येडपाट पोरगी ती आणि हे भांगरच होतं. आणि येडे बाबळे गप्पा हाणीत बसले, बाबाला येडी. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तुम्ही डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय, तुम्हाला मी पॉझिटिव्ह निघलो. तिला बाबली तर सोडून दिला. भामटेची दुनिया आहे महाराजी. खरंय का खोटे बोला? एखाद्या बाईचा नवरा तरुण जायचा, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, म्हणजे मरू नये. काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रान रंडकी झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल नेलं, काला जगून पंच्या कपावून जगून बांगड्या फोडीतील, लुगडं फाडीतील, थोबाड जोडीतील, तिचेच गाल आणतील. येतेच मी आता, येतेच मी आता, येतेच मी आता. देवान तुझी रान रंडकी झाली, मेल्यान येतेच मी आता. 2-3 बाया तिला मागं वडीत, असं नको करू, असं नको करू, असं नको करू. ती म्हणती काला जगून पंच्या कपाव जाऊन थडा थडा काल फांडा आणती तिचंच. आणि नवरा जळतो अशी आगी गवडीची. थोडी जागा जवळ न्यायची, ढिल्ली करायची. अशी जाळाजवळ जाऊन द्यायची ढिल्ली करून. ती चिंगाट घरगाठी भामटे. काय हा विनोद आहे? ओ माझ्यासाठी लिहिलंय, मी नाही लिहिलं. नाशियाने घर धुंकोरी,
नाही तर फ्रेश झाले तुम्ही. 1.5 वर्षाचं दुखणं 1.5 तासात गेलं. फ्रेश झाले. थोडं मागे जाऊन परत पुढे जाऊ. तुम्ही म्हणा पुढे जायचंच खावा. एका युगात 75% पाप आणि 25% गेलं मुंबई. 25% पुण्य. कोणतं युग? 75% पाप आणि 25% पुण्य. कोणतं युग? कलियुग. मग कलियुगामध्ये पुण्य करवायला एकच साधन, त्याने नारायण देईल. पुण्य 75% पाप आणि ते युग आता आहे. याच्यामध्ये 75% पाप 25% पुण्य. आता आपल्याला यज्ञ करून जमणार नाही. हत्तीच्या सोंडीच्या मापाचं तूप यज्ञात टाकायचं असं म्हणतात पूर्वी. आता आपल्या चपातीला तूप नाही, पोळीला आहे पण शिपडून आहे चमचा, तूप नाही. म्हणजे आपण यज्ञ आता करू शकत नाही. जप्त आपल्याच्यानं होणार नाही. माणसाचा आहार मापात नाही, माणसाचा स्वैराचारी झालाय. माऊलीने एक ओवी लिहिली, एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. मनुष्य हा इंद्रियाच्या अधीन आहे आणि इंद्रियाच्या अधीन असल्यामुळं त्याच्याकडून तप घडणं शक्य नाही. आणि शरीराने जरी तप केलं तर मन तप करेलच असं नाही. म्हणजे आपल्याच्यानं तप होणार नाही. आता कलियुगात करायचं काय? ज्ञान मार्ग नको,
कर्म मार्ग नको, योग मार्ग नको, सोपा साधा सरळ सुटीत भक्ती मार्ग. तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान मार्ग आहे, 6व्या अध्यायात योग मार्ग आहे, 3ऱ्या अध्यायात कर्म मार्ग आहे, पण सरळ आणि सोपा 9व्या अध्यायात भक्ती मार्ग आहे. आणि 9व्या अध्यायात भक्ती मार्ग सांगत असताना माळ घालणे, गण लावणे, पथ्य पाळणे. आता आपण अभिष्ट चिंतन करतो, वाढदिवस म्हणायचं नाही, ते फायनल झालं. हा, किंवा जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना महेश दादांना आपल्याला संकल्प करायचे. नुसते आता कीर्तन ऐकून जमणार नाही. आता आपण कीर्तन जेवढे करतो वाढदिवसाला, सगळी माणसं प्रेमाने. आता लांडी साहेबांवर किती प्रेम आहे लोकांचं हे काय आम्ही सांगायची गरज नाही, बरोबर आहे. आपण सगळे काय आणतो, हार, गुच्छ. आजपासून एक संकल्प करून टाका, एकदम आपल्या मोठ्या माणसाचा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन. आजपासून लांडगे साहेबांच्या अभिष्ट चिंतनापासून ठरवून टाकायचं, हार गुच्छ आणण्यापेक्षा हार काय करतो आपण, 50 रुपयाला हार येतच नाही, 1000पर्यंत हार आहे, 5,000. हार गळ्यातून काढला त्याचा मातीला स्पर्श होतो, आणि हार ही देवाच्या गळ्यात घालतो फुलं, बरोबर आहे. मग त्याऐवजी हार आणायचेच नाही महिला मंडळ, एक 3 पेनांचे बॉक्स आणा, गरीबाच्या 5 पोरांना द्या, त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर शाळेत जाते पायी, तिला 1 सेकंद सायकल घेऊन द्या, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. हारातला पैसा बोगत जातो, पण गरीबाला केलेला पैसा, आणि हा सगळा लांडगे साहेबांना सगळा गरीबाचाच आशीर्वाद आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचा, आशीर्वाद कधी वाया जात नाही. आता 10वीचे फॉर्म भरायचे चालले, पोरं रडतात घरी, 500 रुपये भरायचे. फॉर्म भरायला सुरुवात झाली 10वीचे, झाले की नाही. 9 तारखेची शेवटची मुदत आहे. 10वीला जंतू 9वीला आहे का? हा, मग आता 5 पोरांची फी भरली. आजपासून तो संकल्प जर केला तर ह्या खऱ्या यांच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा. हे पटतंय का सांगा मला. आणि ही काळाची गरज. दुसरा एक मुद्दा करायचा आपल्याला, 2-3 मुद्दे करायचे आहेत लांडगे साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला, पण करायचे ती काळाची. 1, हार तेवढे कमी केले पाहिजे. 2, आपण सगळेजण जेवतो कशावर, पत्रावळीवर. बोला बरं, पत्रावळी कशाची सध्या, फायबर, ठीक आहे. कायची 10 वर्षापूर्वी पत्रावळी कशाची होती. जरा एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का बरं. काय झालं, सुशिक्षित लोकांना आहे ना, हे पेमेंट जे मिळतात ना, हे वयावर नको आहे, ते बुद्धीवर पाहिजे. म्हणजे 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी टॅलेंट कमी होईल तितकं पेमेंट कमी करायचं. आपल्याकडे काय होतं, बुद्धी होती कमी, सहयोग मोका, आणि मग ते रिटायर झाल्यावर येडेवाणी करतो, गार्डनमध्ये एकट्याच उड्या आणतो. म्हणजे नगरपालिकेने एवढी मोठी गार्डन बांधली, याच्यात मसायला संध्याकाळी म्हातारी माणसं बांधा, सगळे रिटायर झालेच. कधी सोमवार नाही असं नाही करायचं. सर्व्हिसवाले मग मला एक उत्तर द्या, पत्रावळी पूर्वी होती पानाची, ती पत्रावळी खात होती जनावर, आणि 2-3 दिवसात ती सडून जायची. म्हणजे तिच्यावर रिॲक्शन होऊन ती केमिकल युक्त होऊन जायची, तिचा मिनरल जमिनीमध्ये मिसळून जायचं, तिचा इतका इफेक्ट नव्हता. आजची जी पत्रावळी आहे ही सडते नाही. बरं, तिच्यावर अन्नाचे कण आहेत, ते कण जेव्हा पशुपक्षी खायला जातील, गाय, त्याच्यामध्ये केमिकल पॉयझन तयार होतं. परिणामी तुम्ही त्या पत्रावळीवर कोणाचा तरी जीव घेता. मान्य आहे का बोला. मग आजपासून साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला ठरवून टाकायचं. रवी जांभळकरांनी त्यांच्या पत्नी आयोजित केलेल्या सगळ्या कार्यक्रमात प्लॅस्टिक मुक्त जागा या वाढदिवसाच्या शुभेच्छा. महिला म्हणा तुमच्याकडे पर्स आहे, पर्स आहे, पर्समध्ये मोबाईल आहे, रुमाल आहे, चावी आहे, मग आहे ना. मग त्याच्याच ऐवजी 1 कापडी पिशवी ठेवत जा, छोटी. पुढची गुजरीतून येता येता तुम्हाला मेथी, आता तुम्ही तर काय गठुड्यानं बाजार आणते नाही, तुम्ही काय शेतकरीचे का गठुड्यानं बाजार आणणार. तुम्ही लईत लई 3 शेवगे शेंगा आणणार, 20 ग्रॅम फाटकी नोट द्या ना, 30 ग्रॅम आणणार. तुम्ही एकच जुडी घेता ना मेथीची, तुम्ही जुडी प्लास्टिकच्या पिशवीत घेता. तुम्ही घरी आल्यावर काय करता, तिचे शेंडे खुरता, आणि तिचे जे बुडखं राहिले ते तसेच त्या पिशवीत रस्त्याला टाकून देता.
जनावर बिचारे खाण्यासाठी जातात एखाद्या जीवाला मुकाल. तुम्ही पिशवी जवळ ठेवत जा बाहेर पडताना. तुम्ही स्कार्फ ठेवता की नाही? स्कार्फ ठेवता की नाही? ओढणी ठेवता की नाही? विसरले का तुम्ही स्कार्फ कधी? विसरले का स्कार्फ? नाही. स्कार्फ विसरले का? नाही. ओढणी विसरल्या का? नाही. बरं मोबाईल विसरला का? मोबाईल महाराज आता असं झालंय सध्या, पाहुणा जर मुक्कामाला आला त्याला बाथरूम मध्ये जायला अंडरपॅन नसली तर चालेल, पण घरात चार्जर पाहिजे. त्याला जर म्हणलं ना बदलवायला अंडरपॅन नाही येतो म्हणून तुम्ही दरवाजा लावून मोकळा करतो, त्याच्याबद्दल वाद नाही, पण पिन पाहिजे. प्रत्येक माणसाला पिन आणि चार्जर प्रत्येकाच्या घरात. विनोद आहे, पाहुणे आले ना नालायक काही इच्छित नाही काय चाललंय, काय चार्जर आहे का, कान फटी बाहेर तू पहिला चार्जर घेऊन ये मग माझ्या घरात. नालायक चहा नाही पाजायचा तुला. बरं ती नालायक चार्जर लावायला ना पाहुणा आहे त्याच्या मापात राहा का नाही, किचन पोच चालते आतमध्ये. ते बुट पायात तसंच बांधर आवला. त्या स्वयंपाकाच्या बाईनं थाळी आणली पाहिजे तर तोंडात पुढं चाललंय. ती चार्जर पुढं पाय ना झक मार ना फार किचन पर्यंत. पिन आहे का? पिन ती म्हणजे तवा आहे तापेल ठोई पण घे चटकान मर. हे ते नाद लागलाय सर. नाही नाही पर्स ठेवायचा. सुशिक्षित लोक मटण आणायचं तुम्हाला रुमालात आणायचा. तसं आहे तुमच्याकडे रुमाल आहेच आणि तोही बी चकना खाली तोंड पुसायच लागतो. तो काय म्हणून तर दारू पिताना माणूस डोळे झाकून पितो असतो. शास्त्र आहे त्याला. कारण डोळे कधीही नालायक गोष्ट पाहत नाहीत, म्हणून डोळे दारू पिताना झाकावं लागत्या. म्हणून तर दारूच्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा हा खटका. अरे फार फिट पटलं होतं मग त्याला चकणा ठेवावा लागतो असं शास्त्र नाही. पण प्लास्टिक मुक्त व्हायलाच. तर तिसरा एक मुद्दा सांगतो. हा जो परिसर आहे आपला भोसरी मोशी सगळा हा माऊलीचा आणि तुकोबाचा परिसर आहे. इथं जगाची आई तयार झाली तो भाग आहे आणि 5वा वेद तयार झाला तो हा भाग आहे. आणि तिसरा मुद्दा पहिलं जगातलं वैकुंठ गमन नंतर तर झालं नाहीच, पण इतिहासातलं पहिलं वैकुंठ गमन आपल्या भागात झालंय. हे कधी आता त्याच्या पुढे जाऊन सांगा. स्वतःचं राज्य करणारा पहिला राजा छत्रपती सुद्धा ह्याच जिल्ह्याने दिला. ज्ञानेश्वरी पुणे जिल्हा, गाथा पुणे जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून पुण्याला एक शब्द होता पूर्वी विद्येचे मायला. पा ऐका आता त्याच्यात एक बदल करायचा आपल्याला. आपल्याकडे माणूस मेला की आपण काय करतो महाराज महिला मंडळ त्याचे घाण कपडे सगळे नदीत टाकतो. आजपासून संकल्प करा मेलेल्या माणसाच्या गोधड्या उशा नदीत टाकायच्या नाही, त्या पेटून द्या, पण इंद्रायणी पवित्र ठेवा. हा नोटा टाका. नोटाचं काय प्रॉब्लेम? नोटा टाका, बँकेच्या पावत्या टाका, फ्रीज टाका, कूलर टाका. कोण नको कोण म्हणत ते टाका. ते नाही टाका. जी माणसं कोरोनातून वाचलीत ना त्यांनी फक्त एक प्रयोग सांगतो तुम्हाला. संध्याकाळी जेवताना फक्त असं म्हणायचं सुनबाई पोरं बिरं बसून द्यायची चांगले. माणसं जे एक वाक्य म्हणायचंय जन्मात काही खरं नाही. कोणी म्हणायचं जो वाचला त्याला ते जो कोरोनानं वाचलाय ना एवढा प्रयोग आज संध्याकाळी करून पाहतो. नाही तुमची ठेप सुरू झाली तर काय आहे. फक्त एवढं म्हणायचं सुनबाई पोरं नातू बितू अशी जेवायला बसले का काय माणसाच्या जीवनात खरं नाही असं म्हणायचं. कोणी कोणच्या कामा येत नाही त्यामुळे आपल्याला इस्टेट काय ठेवायची नाही. जवळजवळ व्यवहार झाल्यात जमाय पुण्यात मजा नाही असं म्हणायचं. दणकून जेवायचं घरातले जेवणार नाही.
ते म्हणतील काय ऐकायची भाऊ मला शिकवते का तुम्ही मी अनुभव घेतलाय 14 दिवस अरे तुम्ही माझ्या तांब्यात पाणी ओतलं मला पाणी नाही दिलं माझ्या घरात महाराज कोरोना झालेल्या माणसाला यम त्रास देणार नाही एवढा त्रास त्यांच्या घरच्यांनी दिला खरंय खरंय का खोटंय काहींनी चौकटी कापल्या घराच्या त्या तेथूनच तांब्या द्यायचा तो आतमध्ये पाणी प्यायचा मग माणसं मेली कशामुळं माझ्या घरात मला पाणी नाही मग घरच्यांना सांगून टाकत इस्टेट नाही ठेवायची मला उद्या जर माझ्या नोटा पॉझिटिव्ह निघल्या पण हे करण्याची तुमची डिरिंग नाही नाही तर मग मरा तसं चौथा मुद्दा हे मुद्दे काळाची चौथा एक मुद्दा करायचा आपल्याला पण नद्यांमध्ये घाण टाकू नका आपल्या नद्यांची अशी अवस्था झाली महाराज जगाच्या तुलनेत आपण जर अभ्यास करायला महाराज आपल्या नद्या इतक्या पवित्र नद्याच नाही आहेत नाही गाठा कोणी तारलो आपल्या नदीनं संजीवन समाधी कोणाच्या कडेला झाली हो आपल्या नदीकडे नद्या आपल्या पवित्र ठेवल्या पाहिजे इथून पुढे माणूस मिळाला की आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर त्याची राख नदीत टाकतो हे कुठे नाही करायचे नाही आजपासून बंद ती राख डायरेक्ट घरी घेऊन या कोणीत घालायची घरी घेऊन यायची 1-2 महिने भरतील आहे तरी काय 2 महिन्याच्या पुढं काय नाही आणि ते शेतापुढं खड्डे घ्यायचे शेतात आणि ती राख त्या खड्ड्यांमध्ये टाकायची आणि आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावून द्यायची बस 6 महिने पाणी घ्यावं लागेल आयुष्याचं झाड होईल आणि सगळ्यांनी जर झाडं लावली असती तर मागच्या 3 महिन्यात ऑक्सिजन अभावी लोक तरफडून गेले नसते सुशिक्षित लोकांनी समजूनच घेतलं पाहिजे आणि हे प्रत्येक सुशिक्षिताने केलं पाहिजे आता 2 BHK तुमच्याकडे 4 BHK गार्डनमध्ये तुम्हाला काय झालं आज आईबापाची राख आणून झाडं लावाय तुम्ही असं सुशिक्षितपणाचं काही ठुलत नाही फक्त सिस्टमॅटिक आणि सासरवाडीचा प्रॉफिट काय उपयोग हा विनोद आहे आता मला सांगा जनरली सगळ्या लोकांनी डॉक्टर लोकांनी एक शब्द वापरलाय मग त्याला काय आला त्या माणसाला काय आला शिकलेल्या पोरी इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या पोरी 12वीच्या 10वीच्या पोरी तुम्ही काय म्हणता जनरली माणसाला काय आला अटॅक म्हणजे काय पण डॉक्टर बिक्टर असले तर सांगा बरं कोण शिक्षलेले लोक सांगा तुम्ही 1.5 लाख पेमेंट घेता अटॅक काय म्हणतो काही कधी चौकशी केली का आता सांगा तुम्ही सगळे शिकलेले लोक तुमच्या सगळ्यांचे शर्टाची खिशी पुढे डाव्या बाजूला आहे ना आहे ना आहे ना अरे ते पुस्तकात आहे का नाही तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजू आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कुठे डाव्या बाजूला सांगायला लाज वाटते का मोबाईल कुठं वरच्या खिशात ठेवत असतात काही अक्कल नावाची गोष्ट असावं का नाही माणसाला तुम्ही पेमेंट नक्की कशाचे घेता मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये महाराज शरीराचा नाजूक अवयव आहे हृदय जर मोबाईल सायलेंट असेल आणि 5-6 वेळा जर व्हायब्रेट झाला तुमच्या रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात काय मत आहे तुमचं शकतात की नाही मोबाईल जर वहीवर ठेवला तर वही हलते बरोबर आहे टेबल सुद्धा व्हायब्रेट होतो मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये नाजूक इंद्रिय आणि मग अटॅक काय येतो एज्युकेटेड लोक लिहून घ्या अटॅक इज अ नॉट अ डिसीज असे काही लोक नादी लावू नका अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन मान्य आहे का बोला अटॅक हा रोग नाही आहे शिकलेल्या पोरी नुसतं 10 लाख घाला व्हा इंजिनियर आणि पाडा घर लोकांची नुसतं शिकायवर का उठवलं तुम्ही त्याचा समाजाला बेनिफिट काय जर शिक्षक सुशिक्षित लोकांनी मोबाईल जर वरच्या खिशात ठेवला नाही तर आमच्यासारखे साधे माणसं सुद्धा वरच्या खिशात ठेवणार नाही हा बदल कोणी केला पाहिजे हृदयरोग तज्ञ डॉक्टर मोबाईलवरच्या खिशात ठेवते आता कोणाला सुधारायचं तो म्हणतो अटॅक आला आता अटॅक काय येतो आणून दाखवलं तुम्हाला एका मिनिटात तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक गेला हे 2 मेंदू आहेत निडा घ्या बरं ना किती मेंदू आहेत 2 शाळेतले पोरं पोरी
मेंदू किती आहेत माणसाला? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण आहे. दुर्डावरण आहे, जालावरण आहे, मध्यावरण आहे. जालावरणाच्या आणि मध्यावरणाच्या मध्ये एक प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे आणि त्याची जी लिंक आहे तो तुमच्या मानेचा मागचा जो भाग आहे इथे टणक भाग आहे. या टणक भागापासून ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होत असतं. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. घाम येतो. घाम आला की माणूस घाबरट होतो, म्हणजे तो मुळातच घाबरून जातो आणि घाबरल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमकुवत झाल्यामुळं त्या शिरा चोकाप होतात, हृदय बंद होतं. इट इज कॉल्ड अटॅक. आता त्याला ज्या डब्ल्यूबीसी आहेत, त्याला ज्या आरबीसी आहेत, म्हणजे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. हिमोग्लोबिन मुळे तर रक्ताचा रंग लाल आहे. मग आपण त्याचा काय विचार करायचा? पोरींनी सगळ्यांनी हृदयाला ताण येण्यासाठी अटॅकला एकच औषध आहे, एकच. नो टॅबलेट, नो इंजेक्शन. मग अटॅकला एकच औषध, झालेली घटना तात्काळ विसरणे, सोडून द्यायचा विषय. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा, दिला. बरं, तिने का आपल्याला एकट्यालाच दिला का? पण तू पागल झालो आणि तिचंच फोटो स्टेटसला ठेवतो आणि येडेवाणी त्याच्याकडे रडतो. फोटो पाहून रडतात काही प्रियकच. तू कशी काय? ती गेली, तुला काय करायचं? मोबाईलवर बोलताना सुद्धा स्विच बोलतात का लोक? हॅलो, पुढे नदी वय जळतो येतो. हे कमी केलं पाहिजे महाराज, ही काळाची गरज आहे. हे जर केलं तर कलियुगात जप करू नका, तप करू नका. काय करा? साधनं करा, 2च करा. कोणती साधन करा? आपल्यातलेच लांगे साहेब एवढे मोठे का झाले? त्याला 4 कारणं. प्रारब्ध उत्तम, प्रयत्न चांगले, आई वडिलांचा आशीर्वाद आणि गरिबाची सेवा. आता हे मॅडम आहेत जांभूळकर मॅडम, यांना इथपर्यंत का गेला? कोणताही माणूस कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय मोठा होत नाही. असं नाचता डोके वापरायचे नाही. मग काही लोक होते, त्यांच्या लग्नाला लोक होते, घटस्फोटच होणार. लग्नाला जास्त लोक आले म्हणजे जोडपं सुखी होतं असं नाही. त्या येणाऱ्यांमध्ये साधू खरे किती होते याला किंमत. वीज किती कडाडली याला काय किंमत आहे? वीज किती कडाडली याला काय किंमत आहे? आणि ढग किती वाढले याला काय किंमत आहे? ढगातून पडलं काय याला किंमत आहे? नाही तर इळभर वीज कडाडली, झाडं उमदळली, थेंब नाही पडला. पाणी किती पडतं याला किंमत आहे. आणि त्यांच्या 27 नोव्हेंबरला अवयव दान आहे. तुम्ही पहा आता, मी आता मधून आलो मरकळवरून. मी येवा कुठून बरं कीर्तन? मी रात्री होतो तेलंगणाला. सध्या माझ्याकडं तो भागलंय कर्नाटक, तेलंगणा, आंध्र. आपले भक्त सगळीकडे. रात्री 11 निघलो तर आज 11ला पोचलो. 11 आलो. निम्म्या पान सगळे कार्यकर्त्यांनी साहेबांचे डिजिटल लावले का? ते प्रेमाचं प्रतीक आहे. आता 27चा वाढदिवस आहे, पण 23ला जागा नाही राहिली. घुसरीतही नाही, मोशीतही नाही, 24लाच का? ह्या माणसं, एक वाक्य यांच्या बाबतीत सांगून टाकतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि ती दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात.
बस एवढं वाक्य मरेपर्यंत पाठ करून ठेवायचं. एका दिव्यावरून किती दिवे लावले याला किंमत नाही, पहिला दिवा लागला याला किंमत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे, तुम्हाला बोलत पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार सर्वांचे विधानसभेचे वैद्यनाथ लांडगे यांची आज शुभ असते. दादांचा या ठिकाणी महाराजांचा प्रथम सन्मान होतो आणि यानंतर दादाच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सन्मान्य या ठिकाणी आपण सर्वजण आजच्या या जांभूळकर परिवाराने आजच्या सन्माननीय भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या संत साहित्य गाडी अभ्यासक सन्माननीय समाज प्रबोधनकार हरिभक्त